मी अष्टपुत्रींना अगदी चांगलं ओळखते. आपल्याला वाटतं की ते गोंधळ घालतात, पण कामाच्या बाबतीत ते खूप प्रामाणिक आहेत. अगदी मनापासून काम करतात. हाच त्यांचा गुण मला फार आवडतो. कामाच्या बाबतीत अष्टपुत्रींशिवाय मी दुसऱ्या कोणावरही विश्वास नाही टाकू शकत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणूस म्हणून खूप चांगले आहेत, खूप सज्जन. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे त्यांचा. माझ्या समोर माझ्या मोहनचं कौतुक करतेस ते काही नाही. हिला ना रोखलंच पाहिजे. मी आत्ताच्या आत्ता हिचा अपघात घडवून आणेन, म्हणजे माझ्या मोहनचं नाव घ्यायला सुद्धा जिवंत राहणार नाही. हे मांजरीचं चित्र कुठून आलं? माझी शक्ती जाती आता. नाही ते काही नाही. मी सरळ मोहनशी जाऊन बोलते. हिला जाऊ देत. माझ्या सरांचा हात इतका लागतो माहित नव्हतं. फारच लागतो. म्हणालो मोहन, म्हणालो मोहन आवी द्या. म्हणालो मोहन, मला मोहन झाला आव्या. रामजी मला मोहन आव्या. रामजी लागलंय मला हळू. लागलंय हळू. रामजी मला मोहन आव्या. हाय हाय, अरे मला मोहन, अरे थुथलं तने थुठयो. काय झाले? काही नाही, मला जाऊ दे आतमध्ये. मला आतमध्ये जाऊ दे. काय नाही? अरे थोपील तुझ्या थोबलेला काय झालं? काय थोबले? अरे थोबला थोबला. हा थोबडे चेहऱ्याला. हा ते काय झालं म्हात्रे आणि म्हणजे काय नाही झालं. मी असं क्लासमधनं निघालो, वर बघून चालत होतो, पडलो रस्त्यावर, म्हणून लागलं. बघितलं म्हणून मी तुला खोलून जात नव्हते. आता थांब, तारे वाजता दवाईला देऊ. कशाला दवाई? मी जातो दवाई. बोल बोल, कुठे गायब होता पूरा दिन? बोल. अरे मारी दीकरी ने हालत में छोड़ी ने पड़ा ना तू. अरे किती बेशरम माणूस आहे तू. हो बघ बघ जरा मारी दीकरी ने बघ. अरे किती बारीक झाली ती. आणि मी पण आले दीकरा. काका हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय, कळलं तुला? बेशरम माणूस. ना ना मम्मी, मला मोहन काय देऊ केवळ? देख मोहन, मेरी बेटी की आवाज तेरी वजह से बिगड़ी है. ये फॉल्टी पीस रिपेयर करा. तूने बोला था ना, तुझसे तो खुद होता नहीं. साला खुद साला ट्रक बन के आ गया. अभी मैं उसे डॉक्टर के पास लेके जाता हूँ, फिर देखता हूँ वो क्या कहते हैं. हाँ क्या देखता हूँ ना? कौन है तिकडे? तुम्ही तिला डॉक्टरकडे घेऊन जा. डॉक्टर तिला बरे करतील. वो तो होगा ही. सपोज कुछ भी नहीं होना ने, तो सुन, और तुझे पूरा बंगार बना के बंगार वाले को दे दूंगा. मेरी बेटी की जवाबदारी तेरी है. तारीख की जवाबदारी सांभाळ. मी देवाकडे तिच्यासाठी प्रार्थना करतो. और तुझ्यासाठी भी कर. हाँ चल, हे तोरल चल 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 चल. दादा 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 दादा. काय काय झालं? काय चेहऱ्याला काय झालं तुझ्या? काय नाही काय. इकडे ये. बस 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 बस. दादा बस दादा बस. अगे बाहेर ये. इकडे बघ काय झालंय. काय हो, काय झालं? कशाला आरडाओरडा करताय तुम्ही इतका? हे बघ. अरे बापरे, अरे मोहन काय झालं तुला? पडलास
काय झालं काय? काही झालं नाही, काही झालं नाही. जाताना तर नीट गेला होतास. त्या बंगाली बाबाने काय केलं नाही ना तुला? बंगाली बाबा आता कुणालाच काही करू शकणार नाहीये. पण मग मारलं कोणी तुला? कोणी नाही मारलं, कोणी नाही. अरे मग अशा चंद्रासारख्या गोल गरगरी चेहऱ्यावरती असे डाग का पडलेत? काय झालं वहिनी माहितीये का, मी क्लासमधनं बाहेर पडलो असा आणि बाजूच्या बिल्डिंगचं काम चालू होतं. तर त्यांनी जो सगळा राडा असा टाकलेला होता रस्त्यावर. मी वर बघून चालत होतो त्यामुळे मला दिसलाच नाही आणि मी धपकन पडलो त्याच्यात. खडी सगळी लागली म्हणून तर चेहरा असा झाला. या बिल्डिंग वाल्यांना सुद्धा कळत नाही, असा राडा रोडा रस्त्यात टाकतात कोणी. ते ठीक आहे हो, पण याने बघून चालायला नको. थोडक्यात निभावलं म्हणून बरं झालं. वाव! घ्या आला मेला. बघ बघ कसा नाचत येतोय तो. मेरी जान. अरे काय तुला अक्कल आहे की नाही? अक्कल आहे की नाही? अक्कल आहे की नाही तुला? त्याला किती लागलंय बघ. काय झालं? कुठे राडा घातलास? राडा नाही घातला, पडलो. ए काय उल्लू बनवतोस रे तू? कोणाचा तरी बाउन्सर खाल्लास तू. काय बेकार लागलंय तुला? बेकार लागलं. थांब मी मलम लाग. अगं थांब 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 थांब. मी एक मलम बनवलं. हा म्हणजे माझ्या प्रयोगाची सुरुवात आपल्या घरापासूनच होणार. तर आपण काय करूया, ते मलम पहिले ह्याला लावूया. ह्याला जर बरं वाटलं तर त्या मलमाची एक मोठी फॅक्टरी टाकूया. हा म्हणजे घरात पैसेच पैसे. मग तर अजिबात नको. थांब अहो, थांब, थांब. अहो, अहो. तू नको काळजी करू. खूप लागलंय रे तुला. कुठे धडपडलास रे बाबा असा? अरे थांब, हे बघ मलम आणलंय मी. हे बघ, हा हे पिडा शामक हल्दी लेप आपल्या घरातली हळद आणि अंगणातली माती याच्यापासून बनवला. अंगणातली माती? हे बस ए दादा नको रे, घाण आहे तो, घाण. आणि काय छान आहे, लावून घे लावून घे. बाबा अहो, मॅन्युफॅक्चर करणं तुमचं काम आहे आणि अप्लाय करणं माझं काम आहे. साधी सुधी कामं तुम्ही कशाला करता? असं म्हणतोस? वा. तू लावणार आहेस? हा. नीट लाव. हे बघ, अरे आणि त्याचा फॉर्म्युला सुद्धा मी लिहून घ्यायचा विसरलोय. तो लिहून घेतो. हा दादा अरे लाव 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 लाव. फॉर्म्युला का? मोहन, मी काय म्हणते, मी मस्तपैकी गरम गरम हळद घातलेलं दूध आणून देते तुला. ते पी आणि शांत झोप. बरं वाटेल बघ लगेच. झोपू शकत नाही वहिनी, अजून खूप काम आहेत. मी करते काम आजचा दिवस. मोठा आलाय काम करणारा. तंगड्या झाल्यात वरती. कुठे धडपडायला मारायला गेला होता काय माहिती? तंगड्या दिसत नाही डोळ्यासमोर काय. काका लेप लावतो आता. लेप काय लावतो सर तो? त्यात अंगणातली माती घातली दाटाने. आपला मालक वरनं पटापट थुंकतो त्या अंगणात रे. मग कशी तो माती हे बरं ऐक, आई बोलली ते करेक्ट आहे. तू मस्तपैकी हळदीचं दूध पी आणि डायरेक्ट झोप. डायरेक्ट झोप काय? काम आहेत खूप मला. उद्या क्लासमध्ये प्रेझेंटेशन आहे आणि ती सगळी जबाबदारी मी घेतली. गोडबोले बहिणी मला जबाबदारी दिली आहे प्रेझेंटेशन तयार करण्याची. रात्रभर बसून काम केलं पाहिजे बाबा. आणि तू एक लक्षात ठेव, गोडबोले बहिणीला दिलेला शब्द आहे, पाळावा लागेल की नाही? भाई बोला तर बोला 50 तोला. हे बघ, काकीला शब्द दिला तर तुला पूर्ण करावाच लागणार. पूर्ण करावंच लागणार आहे. खूप लागले, तू विश्रांती घे. ऍक्च्युली विश्रांती घेतली पाहिजे. मग काकीला दिलेला शब्द नाही ना, तो पाळावाच लागणार. पण लागले तर झोप. तेच काय बोलतो सारखं? गोडबोले बाईंना दिलेला शब्द पाळावाच लागणार. विद्यालय हे विद्येचं मंदिर आहे. तेथे शिक्षणाची बीजे टाकली वाईट दिसत, रोवली जातात. विद्यालय हे विद्येचं मंदिर आहे. तिथे शिक्षणाची बीजे रोवली जातात आणि यशाची फळे फुलतात. कुठलीही संस्था उभी करण्यासाठी नाही, चालवण्यासाठी. सर शुकशुक करू नका. सर तुम्ही का आलात?
हा म्हणजे तुम्ही आलात का? मोहन ऐक ना, मला कंटाळा आलाय रे. चल ना आपण कुठेतरी फिरायला जाऊया. अहो फिरायला काय जाऊया, मी इथे महत्वाचं काम करतोय. आता नाही, नंतर जाऊया आपण. नाही, तू काम नंतर कर, आपण फिरायला जाऊया ना. अहो डोकं फिरलंय का तुमचं? आता येणं शक्य नाही मला. उद्या सकाळी हे प्रेझेंटेशन द्यायचंय. तुम्ही जा पाहू आता. ठीक आहे, कर काम. थँक्यू. हा, आता मुख्य आमच्या शाळेचं उद्दिष्ट आणि स्वरूप. आम्ही अरे आधी लिहिलेलं सगळं कुठे गेलं? कागद पुरा कसा काय झाला? अरे खाली होतं, खाली कसं गेलं काय माहिती. हा, आमच्या शाळेचे उद्दिष्ट आणि स्वरूप. काय छळे, सगळं विस्कटलं. काय त्रास देतायत, करू दे ना काम मला. आमच्या शाळेत विद्यार्थ्यांना काय चाललंय फालतूपणा? मी ते काम करतोय आणि तुम्ही मला मुद्दामून त्रास देताय. हे बघा, माझं प्रेझेंटेशन उद्या खराब झालं ना तर लक्षात ठेवा, मी सोडणार नाही तुम्हाला. काय काका, हा काय चाललंय? कोणाशी खिडकीत बोलतोय रे? जे काय असेल ब्रो, जरा व्हॉल्यूम कमी ठेवत जा, डिस्टर्ब होतंय मला. उद्या ना आमच्या क्लासमध्ये प्रेझेंटेशन आहे आणि ते मी प्रेझेंटेशन तयार केलंय, बरंचसं प्रेझेंटेशन तयार केलंय. तू जरा मला हे कम्प्युटरवर टाईप करून दे ना, म्हणजे प्रेझेंटेशन कसं जरा इम्प्रेसिव्ह दिसेल. अरे यार, मला फोनवरती बोलायचंय बदामशी. कमॉन यार. काय करतोस? गोडबोले बाईंनी काम सांगितलंय आणि त्यांना इम्प्रेस करण्यासाठी मी प्रयत्न करतोय. अच्छा अच्छा अच्छा, हिरोइन को पटाने के लिए मजनू इम्प्रेशन जमा रहा है. तसं नाही काय, ऍक्च्युअली तसं ते गोडबोले बाई खुश झाल्या पाहिजे. ठीक है भाई, मैं करतो. तू भी क्या याद रखेगा, तेरा दिग्या नाम का दोस्त था. बरं ऐक, मी हे सगळं प्रेझेंटेशन लॅपटॉप मध्ये रेडी करतो आणि तुला मी पेनड्राईव्ह मध्ये टाकून देतो. सॉर्टेड. हा, सॉर्टेड. चल चालेल. थँक्यू दिघ्या. हे आपल्या थँक्यू बिंक्यू वगैरे नको. बरं जाऊ दे. एक काम कर, तू लवकर झोप, नाही तर हिरोईन समोर झोपशील. हिरोईनचं पण नाही झोपणार. अच्छा बाय, गुड नाईट. लवकर झोप. दिघ्या वेळेला दिघ्या आला मदतीला. गोडबोले बाई, उद्या तुम्ही बघाच. गोडबोले बाई, हॅलो. हा गोडबोले बाई, काय झालं? एवढ्या रात्री फोन केला, काय प्रॉब्लेम झाला का? मी येऊ का? कुठे आहात तुम्ही? सांगा फक्त, मी येतो लगेच. अष्टपुत्री, किती प्रश्न विचारताय, दम लागेल. नाही. पण मॅडम, तुम्ही एवढ्या रात्री झोपला नाहीत? एवढ्या रात्री फोन आला ना, म्हणून जरा टेन्शन आलं. कसं सांगू, खूप प्रयत्न केले हो मी, पण डोळ्याला डोळाच लागत नाही. माझ्या आठवणीने ना. अष्टपुत्री, मला उद्याचं खूप टेन्शन आलं. उद्या काय आहे? असं काय करताय? अहो, उद्या त्या खुराना साहेबांना आपल्याला प्रेझेंटेशन द्यायचंय ना. अरे हो की. हो मॅडम, मी सुद्धा आता इतक्या वेळ त्याच प्रेझेंटेशनची तयारी करतो. नुकतं संपलं ते. काय? अरे बापरे, इतक्या रात्रीपर्यंत तुम्ही प्रेझेंटेशनची तयारी करत होता? म्हणजे काय मॅडम, तुमच्यासाठी? काय? नाही म्हणजे आपल्या शाळेसाठी. शाळेचं काम आहे ना, करायला नको का मॅडम? आणि तुम्ही एवढी जबाबदारी दिली, ती पार पाडायला नको? थँक्यू सो मच अष्टपुत्री. उद्याचं प्रेझेंटेशन नीट होईल ना? माझ्या बाबांचं आणि माझं स्वप्न पूर्ण करणं आता फक्त तुमच्या हातात. हो मॅडम,
मी ईश्वर साक्ष शपथ घेऊन सांगतो की तुमचं आणि तुमच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करीन तरच नावाचा मोहन अष्टपुत्रे. मी असं मनापासून आणि असं सादर करीन ना प्रेझेंटेशन की खुराना साहेब इम्प्रेस होऊन पैसे देऊनच टाकतील बघा. तुमच्या या शब्दांनी मला खरंच खूप धीर दिला. चला आता मी शांतपणे झोपू शकते. हो मी पण. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट गोडबोले बाई. मोहन उठला का ग? तो कधीचा उठलाय, आंघोळीला गेलाय. अरे वा. तुम्ही बसा असेच आंघोळी शिवाय. मोनूसाठी ठेवले ते. ओके आले. वहिनी मी येतो. दादा अरे दादा कुठे मी येतो. निघालास तू? थांब थांब. अरे नाश्ता कुठे केलायस? अगं वहिनी कुठे निघालो म्हणजे काय, क्लासला निघालो. अरे जाशील रे, रोजच आहे ते. बस बस बस. नाही दादा आज मला खूप उशीर होतोय, मला आज लवकर क्लासला गेलंच पाहिजे. बस. नाही, हे बघ, दादा हा. नाश्ता केल्याशिवाय जायचं नाही. इथे बस आधी. अगं वहिनी ऐक ऐक मला बस, वहिनी बस इथे. वहिनी अगं हे खाल्ल्याशिवाय जायचं नाही, सांगून ठेवते. अगं वहिनी मला उशीर अरे होतोय. गरम गरम उपमा केलाय तुझ्यासाठी. खा. हे बघ, हे आधी मला सांग, दुखणं कमी आहे ना आता? कमी आहे कमी हा? हे बघ, मी तो जो लेप केला होता तो लावल्यावर तुला बरं वाटलं ना? हे बघ, त्याच्यामध्ये ना आणखीन थोडी हळद टाकली तुम्ही ना. गप्प बसाव. त्याला आधी खाऊन घेऊ दे. हे बघ मोनू, आल्याचा चहा केलाय. हा? हे क्रीमची बिस्किट पण आहेत, घे ना. तुमचा एवढा आग्रह बघूनच माझं पोट भरलं. ऍक्च्युली मी निघू का वहिनी, मला उशीर होतोय. एक शब्द बोलायचा नाही, मुकाट्याने खायचं. मी सांगते ते ऐकायचं. बरं खातो. अरे एवढे कष्ट करतोस तू आणि काल एवढं लागलं होतं तुला. न खाता पिता जाणार आहेस का? मला चालायचं नाही. हा खाल्लं आता निघू वहिनी. अरे तुला केवढी घाई आहे? काय युद्धावर चाललास की काय? हो वहिनी आज युद्धाचाच प्रसंग आहे. अरे रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग. याला काय झालंय काय? जिंकू किंवा मरू म्हात्रेंच्या मदन संगे युद्ध आमुचे सुरू. आज दिल ने यही है ठाना, फाइनेंसर खुराना को है पटाना. स्कूल चले हम, स्कूल जाएंगे हम. मला त्याला वेळ लागलाय. त्याला कसलं वेळ लागते बघते मी त्याचं वेळ. काय रे कसली गडबड चाललीये तुझी? अगं वहिनी आज ते क्लासमध्ये प्रेझेंटेशन आहे. तेच क्लासमध्ये जाऊन एका फायनान्सर समोर प्रेझेंटेशन करायचंय मला. अरे पण त्याने काय होणार आहे? वहिनी अगं हे जर झालं ना तर गोडबोलेबाईंचं शाळा उभारण्याचं स्वप्न साकार होईल. अरे त्यांचं स्वप्न साकार होईल, तुला काय फायदा होणार त्याचा? त्यांचं स्वप्न म्हणजे माझं स्वप्न ना. हा? काय? नाही म्हणजे शाळा झाली नवीन की त्यात मलाही शिकवायला मिळेलच ना. ते मरो रे. आधी मला सांग, त्याने काही पगार वाढणार आहे का तुझा? म्हणजे काय वहिनी, पगार वाढणारच ना. हे बरं झालं बाबा. हा अरे सामानाची एवढी मोठी लिस्ट काढून ठेवलीये मी. घरातला किराणा सगळा संपलाय. शिवाय ब्युटी पार्लरचं सगळं सामान आणायचंय. या महिन्यात खूप खर्च आहे बाबा. वहिनी मी काय म्हणतो, महिना अखेर आहे ना. हा पुढच्या महिन्यात आपण सगळं करूया ना. आणि दुसरी गोष्ट वहिनी, आजचं माझं प्रेझेंटेशन जर का यशस्वी झालं ना तर खूप काही चांगलं घडेल या घरात. म्हणजे तुझ्या पार्लरसाठी आपण नवीन खुर्ची घेऊ, तुला तुझा बिझनेस वाढवता येईल. एवढंच नव्हे दादा, तुझ्या स्कीमसाठी सुद्धा पैसे उभे करू शकतो आपण. पण हे आजचं माझं फक्त प्रेझेंटेशन यशस्वी झालं पाहिजे. मोनू, हे खरं सांगतोयस ना तू? वहिनी मी कधी खोटं बोलतो का? बस आजची परीक्षा मला नीट पास होऊ दे, बस बाकी काही नाही. डोंट वरी, दणक्यात पास होशील, मी सांगतो ना. मग मी निघतो दादा. हो, नाही, वहिनी, मी निघतो. हो, निघ. थांब थांब थांब. काय मी जरा दही साखर घेऊन येते. परीक्षा आहे ना तुझी. वहिनी आता दही थांब. बाबा. थांब म्हणून सांगते दादा ना. उशीर होतोय दादा. थांब जरा, आणू दे दही साखर. अरे थांब रे 2 मिनिटं. हा वहिनी पटकन पटकन. यशस्वी हो, हो. वहिनी नमस्कार करतो. दादा नमस्कार करतो. मी निघ. अरे बापरे, आता काय आणखी? मी काल तयार केलेलं प्रेझेंटेशन बरोबर घेतलंच नाहीये. 1 नंबरचा वेंदळा आहेस. हा दिगूकडे आहे, दिगूकडे. महाराजांची सकाळ व्हायची आहे अजून, जा लवकर उठ. दिगू ए दिगू 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 उठणार अरे काय बाय बाय नको करू, तरी घाई झाली खूप, लवकर उठ ना. काल ते तुला प्रेझेंटेशनचं काम दिलं होतं ते कुठे ठेवलंयस? अरे इकडे म्हणजे कुठे सांग ना. अरे यार तिकडे तुझ्या टेबल वरती हा. लाल कलरचं पेन ड्राईव्ह आहे. बर बर. दिगू ए दिगू दिगू, अरे तिकडे 2 पेन ड्राईव्ह आहेत, त्यातला नेमका कुठला? तुझ्या पुस्तकावर ठेवलं बघ एक.
चाणक्य नीती हा त्याच्यावरचं पेनड्राईव्ह तुझं प्रेझेंटेशनचं आहे. मोहन आज तुझं सगळं काम उलट पालट होणार आहे.